वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे आमचा डे 3. येस, आणि आम्ही आलो चिचन इत्जा बघायला. खतरनाक ऊन आहे आणि मी मस्तपैकी आउटफिट घालून त्याच्यावरती आपला इंडियन स्कार्फ घेतलाय. स्कार्फ येस. आणि फायनली मला आज जरा बरं वाटतंय. नाही तर काल आणि परवा मी जरा आजारी होते, बट आज मी ठीक आहे. आणि आज मी मस्तपैकी व्लॉग करेल, फोटोज काढेल. ओके बाय बाय. खतरनाक ऊन आहे यार, खूपच ऊन आहे. आम्ही तिकीट काढलेले आहेत आणि एक तिकीटची प्राइस यू कॅन सी 697 पेसोज, म्हणजे 3,500. प्रिटी एक्सपेन्सिव्ह आय थिंक सो. आणि मी खरंच नखरे करत नाही, तुम्ही बघू शकता सगळ्यांनी छत्री घेतलेली, सगळ्यांनी. म्हणजे किती ऊन आहे, भयंकर ऊन भाई. चला मी तुम्हाला शॉर्टमध्ये हिस्ट्री सांगते, खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. पहिलं तर हे जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे. ठीक आहे, हे मायन लोकांनी बनवलेलं आहे. आणि सगळ्यांना असं वाटतं की या पिरॅमिडचं नाव चिचन इत्जा आहे, पण नाही, या पिरॅमिडचं नाव चिचन इत्जा नाही, या एरियाचं नाव चिचन इत्जा आहे. आणि हे जे पिरॅमिड दिसतोय ते या लोकांचं, मायन लोकांचं हे मंदिर होतं. कुकुलकन देवाला ते इथे वर्शिप करायचे. पिरॅमिडच्या 4ही बाजूंनी स्टेअर्स आहेत आणि प्रत्येक साईडला 90 म्हणजे 90 स्टेअर्स आहेत. आणि फक्त जे फ्रंट साईडचं जे आहे तिथे 91 आहे. टोटल तुम्ही केलं तर 365 होतं, 365 डेज. परत त्या लोकांनी त्यांचे कॅलेंडर्स पण बनवले होते आणि त्यांच्या कॅलेंडर्स आणि त्यांच्या ते लोक ॲस्ट्रॉलॉजी वगैरे ह्या गोष्टींना खूप मानायचे. ठीक आहे, तर मग त्यांच्यानुसार असं होतं की 2012 नंतरून दुसरा इरा स्टार्ट होणार आहे. त्याच्यामुळे असं बोलायचं ना 2012ला जग संपणार, तर तसं काही नव्हतं. या लोकांनी ते प्रेडिक्ट केलं होतं की न्यू इरा स्टार्ट होणार आहे. बरोबर सूर्याचा प्रकाश वरून त्या पिरॅमिडवरती पडतो तेव्हा त्या स्टेअरकेस सापासारख्या शेपमध्ये दिसतात. म्हणजे त्याच्या शॅडोमुळे ते सापासारख्या शेपमध्ये दिसतात. ज्या फ्रंट साईडच्या ज्या स्टेअरच्या पायऱ्या आहेत ना, त्याच्या एक्झॅक्टली समोर थांबून तुम्ही जोरात टाळ्या वाजल्यानंतर ना एका पक्षीचा असा ओरडल्यासारखा, पोपटासारखा असा आवाज येतो. आणि आय डोंट नो त्यांनी ते कशासाठी केलं होतं, काही इतकं डिटेल मला माहीत नाही, पण ॲक्च्युअली तो आवाज येतो. तुम्ही कुठले दुसरे आवाज इथून काढले तर तो रिफ्लेक्ट नाही करत. या सिक्रेट होलमध्ये त्या जे पण माणसांची बली चढवली आहे त्या माणसांना किंवा जे जे काही सॅक्रिफाईस केलेलं आहे ते इथे टाकायचे. हे पण छान लागतं. लिपस्टिक. नमस्ते. अच्छा प्राइस. किसका अच्छा प्राइस है? फिर थोडा शॉपिंग कर ली. सो गाईज आम्ही जंगलात आलो. इथं हा माणूस मला जंगलात घेऊन आलेला आहे इकडं. यही है वो इंसान. वाव, किती सुंदर आहे इथे. दीज आर हॉटेल्स, लाईक यू कॅन स्टे हिअर. आणि इकडे रेस्टॉरंट आहे आमचं. सो आय लाईक दिस प्लेस. वाव, नाईस. ओह, देयर इज स्विमिंग पूल ऑल्सो. तर गाईज आम्ही आता इथे सिनोतेला आलेलो आहे. सिनोतेचं मिनिंग काय मी नंतर सांगेल तुम्हाला. इवन आय डोंट नो, बट इट इज, आय डोंट नो विच काइंड ऑफ प्लेस इट इज और हाउ शुड आय एक्सप्लेन दे. आई विल डायरेक्टली शो यू. मैं तो थक गई, मैं तो फिर से थक गई. आणि याच परिसरामध्ये खूप सारे सिनोते आहेत. म्हणजे इथे सिनोते म्हणतात, ॲक्च्युली इट्स काइंड लाईक होल. आणि म्हणजे वरून पूर्ण कवर आहे, काय ओपन आहेत, पण हे जेवायला हे फेमस आहे खूप जास्त. हे वरून पूर्ण कवर आहे आणि अंडरग्राऊंड ही सगळी आहे. इथं पाणी नॅचरली येतं, आपोआप येतं. आधी पूर्ण खालपर्यंत असतं आणि जसं जसं दिवस तो मावळत जाईल पाणी वरती 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 येत राहतं. आणि फक्त वरती हा होल आहे, त्या होलमधून तिथे प्रकाश पडतो. किती इंटरेस्टिंग आहे यार, किती इंटरेस्टिंग आहे. आय कांट बिलीव्ह मी इथे आले, मी सगळं बघतीये. ओके, खूप इंटरेस्टिंग होता यार आजचा दिवस. खूप जास्त म्हणजे हे हिस्ट्री वगैरे सगळं बघून मी इतकी शॉक झालेली. इतकं छान वाटते मला. हे वर्थ होता आजचा दिवस, खूप छान गेला.
अंशु, आपको कैसे लगा सिनोते? अच्छा, आप जब बड़े हो गए ना तो मेरा ब्लॉग देखना और अब देखना आप कितना। मैंने बोला मेरा हाथ। चला सिनोते कैसे लगा बता, ब्लॉग एंड करना है मुझे। एकदम वन बढ़िया, ऑफ द बेस्ट एक्सपीरियंस. गुड सर्च. थैंक यू। भाभी आपको कैसे लगा? मस्त एक नंबर. बाबू आपको कैसे लगा? बाबू अंधा हो गया वो. अभी मनीष सेंड करते हैं. बहुत बढ़िया, बेस्ट एक्सपिरियन्स. थँक्यू प्रतीक्षा. अरे इतना भी नाही. So, अशा प्रकारे आज आम्ही सिनोतेला आलो होतो अँड वी एन्जॉय अ लॉट वर्ल्ड मधला एक बेस्ट एक्सपिरियन्स होता. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अँड थँक्यू फॉर वॉचिंग.